लागलं. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या फूड ब्लॉगमध्ये. तर आज मी एकटा नाही आहे ह्या ब्लॉगमध्ये, तर माझ्यासोबत माझ्या गावाकडचा एक मित्र आहे. तो आता नवीनच पुण्यामध्ये आलेला आहे. याचं नाव आहे महेंद्र भांगे. हा आहे एक ॲक्टर. बस अरे खूप इंट्रोडक्शन झाले, मला भूक लागली आहे खूप. मग आज तुला खायसाठीच आणलं ना हे काय स्वाद दालच्या राईसमध्ये. अरे कसली गर्दी आहे याच्यामध्ये आणि ते वेळ लागणार आहे आपल्याला. अरे बाबा, आणि स्वस्त मस्त पाहिजे असली गर्दी काय आपल्याला. VIP एंट्री आपल्याला काय म्हणतो. मग लय गर्दी असते साने चौक. चल रे चल चल चल. धरणार तुला साठी और एक देतो. भोपळा खाला ना भोपळा. इथे मी खास भोपळ्यासाठी येतो रे. भोपळा देवा. अरे आहे स्वाद दालच्या राईसचे मालक आहे. त्याचा फोटो बघा तिथं, फेमस आहे आपल्या साने चौकामध्ये. कसं आहे खरं खरं सांग बरं का, मालक समोर म्हणून नाही. खरं गरम मस्त आहे. हा कडक कडक. अरे तुला खोटं सांग, लहानपणापासून यांच्याकडे दालच्या खायला होतं. आता किती वर्ष झालं आपल्याला? 4 वर्ष ना. 4 वर्षापासून मी दालच्या राईस आहे. कसला चुक्का मारतोय. लहानपणापासून म्हणजे तरी बरोबर ना. याला ओळख तुम्ही लहानपणापासून. फळाचं दुकान होतं ना. म्हणजे तुझ्या लहानपणापासून यांच्या लहानपणापासून. माझ्या लहानपणापासून ते पण जरा लहान होते ना, आता मोठं झालं राव. नाही तर आम्ही लहानपणी सोबत होतो. त्यांची एवढी प्रगती वाढली. अरे बापरे. प्रगती भाऊ कंटिन्यू कधी पण आहे ना, कधी पण सकाळी संध्याकाळी गर्दी असते. हा ना, कायम गर्दी बघा. चव खास आहे पण एक नंबर. तुम्ही पण यायला पाहिजे. यांचे नाही का मी ते PCMC फोटो टाकतो ना का व्हिडिओ, यांचे प्रत्येक व्हिडिओ पळते. प्रत्येक व्हिडिओ व्हायरल आहे का, प्रत्येक व्हिडिओ. त्या दिवशी बघ ते 1 मिलियन गेलं, तर काय प्रॉब्लेम मुळे हे केलं. हा नाही माझं संपत आलं. तू कधी चालू करतो. अरे हे नाही का मी खायच्या आधी सांगू शकतो याची टेस्ट कशी, कारण पहिल्यापासून इथेच खायला येतोय मी. नाही रोजचा आपला हा स्पॉट आहे, सकाळचा नाश्त्याचा स्पॉट आहे. याला नाही खायच्या आधी माझ्याकडनं गोल्डन थम्सअप देतोय फॉर शुअर. तुझ्याकडनं काय? माझ्याकडून पण गोल्डन थम्सअप. अरे बाई कडक. म्हणजे साने चौकात आल्यानंतर खाल्लंच पाहिजे. तू समजून जा ना. तू अजून एक पण खाल्लं नाही का? माझी अर्धी प्लेट संपत आली. घ्यायची का अजून? नाही बघूया, येऊया. मस्त होतं दालच्या. अरे मस्त. पेमेंट केलं का? हा केलं. किती? 20 रुपये. अरे 20 रुपयाला प्लेट आहे फक्त. हा 20 रुपये फक्त. 20 रुपयामध्ये तो पोटभर नाश्ता होता सकाळचा. तर ठीक आहे, चला घरी मग आता. अरे कुठं चाललं ही तर आता आपली व्हिडिओची सुरुवात झाली आहे. अजून आपलं खूप फिरायचं आहे, पुण्यामध्ये फिरायचं अजून. आता आपण नाही का पुण्यामध्ये काय अशी स्पॉट ठिकाणी बघायला जाणार ना, तर एक नंबर नाश्ता भेटतो. नाश्त्याची स्पॉट कव्हर करायचा. चला मग जायचं. ठीक आहे, चला जाऊया. चला. अरे पाणी चल जाऊ दे. हा ना, यायचं खालू चल, इथं भेटते ना. रामाच्या अजून किती वेळ बाबा. अरे तुला माहिती का आपण आता कुठं चाललोय? कुठं? रास्तापेठ पुण्यामधला सुप्रसिद्ध साबुदाणा वडा खायला. कुठे माहिती का? कुठे गेला महेंद्र? हे महेंद्र तिकडे कुठं थांबलाय तर? अरे यार, हाय हाय हाय. तर आता आम्ही खाणार आहे साबुदाणा वडा. बघू शकता गरम गरम त्यांनी. गरम आहे रे. काढून दिलं, जस्ट नाव गरम गरम त्यांनी काढून दिलेलं आहे.
ओके तर ते हे आहे ना क्रंचीनेस बघ ना याचा कसं एकदम कडक हां आहे. हां नाही, बाहेरून म्हणजे एकदम कडक आहे आणि आतून तसंच नरम पण आहे. प्रॉपर बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये बघ की तुला काय भेटतं 2 पीस हे भेटतं. ते मला वाटतं कोबीची चटणी. कोबी नाही रे काकडी काकडी का? हा उपवासाला कोबी कसं चालेल बरं, बरं? म्हटलं काकडीची चटणी आहे आणि एक ठेचा आहे का? ठेचा हा ठेचा. फक्त हिरव्या मिरच्याचं प्रॉपर मध्ये हा मिश्रण एकदम. आणि ते पण शिजवून मस्त पैकी दिलेले ते मी चटणी खाऊन बघतो यांची ती. अच्छा मस्त आहे रे. एक नंबर जे मला थोडं साखर पण त्यावर टाकले गोड जरा नॉर्मल नाही. ह्याच्यामध्ये हा दही वगैरे पौष्टिक असतं का? दही दही म्हणून तर तसं ना दही आहे ना. हां गोड वगैरे थोडंसं असतं एक नंबर आहे आता हे वडा खाऊन बघू आपण कसं लागतं. मी खाल्ला वडा. छान आहे एक खाल्ला? नंबर गोष्टी आणि मग शेवटी तुला आणलं का बरं इकडे? छान आहे म्हणून आणलं ना. आणि मी नाही का फर्स्ट टाइम कधी आलो माहिती का? नाही पण चांगलं वाटतं तो तर गरम आहे आणि आता एवढ्या उन्हाचं अरे पूर्ण घाम निघतो होतं मी नाही फर्स्ट टाइम कधी आलो माहिती का इथं? मी ते RJ केदार म्हणून आहेत नाही का ते रेडिओ सिटीचे, तेव्हा मला ब्रेकफास्ट बुधवारसाठी बोलवलं होतं. हा आहे का हां अरे वा त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं ना. माझं खाऊ वगैरे पेज होतं ना इंस्टाला. हां हां तेव्हा त्यांना ते दाखवून त्यांनी म्हटलं तर या म्हणून. तर तेव्हा मी इथं आलो तर आम्ही हे 2 स्पॉट कव्हर केले होते त्यामध्ये. त्यांनी मला इथं घेऊन आलं नाही का तेव्हा. त्याच्यामध्ये वडा खाल्ला. 2-1 सोबत चांगलं होतं बघ तेव्हापासून नाही का मी कमी असतं 8 ते 10 वेळा तिकडे आलो. हां म्हणजे आपले पिंपरी चिंचवड पुढं साणे चौकात राहतो आपण. साणे चौकापासून तिथे 20-25 किलोमीटर मी फक्त वडा खाण्यासाठी येतो. क्या बात अशी टेस्ट येते. नाही 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 तशी चव पण आहे मस्त आहे मस्त. जर तुम्ही एक रास्ता पेठला आले ना तर हे साबुदाणा वडा मस्त आहे. तुम्ही साबुदाणा वडा नाही खाल्ला तर मग तुमची ट्रिप रिकामी अधुरी आहे. फेल झाली म्हणायचं का फेल अय हय नागपूर चांगला गोल्डन भेटेल याला गोल्डन फॉर शुअर गोल्डन हंसत. मस्त आपला साबुदाणा वडा खाऊन खालाय. आता काय ऊन पडलंय मस्त थोडंफार थंड वगैरे काहीतरी घेऊ कुठेतरी स्प्राईट वगैरे मारूयात काय मराठी पोर आहे भाऊ. ताक पाहिजे ताक पिणार ना. ताक प्यायचं तुला पुण्यातलं 1 नंबर ताक पाजतो. हा का? हा चल. तर आता मस्तपैकी आम्ही साबुदाणा वडा खाल्लेला आहे. तर आता खूप आहे तर आम्ही काहीतरी थंड प्यायचं म्हणतोय. तर आम्ही आता जाणार आहे शशिकांत डेअरीमध्ये ताक प्यायला. तर हे आमचं एक लस्सी आणि 2 ताक मागवलं आम्ही इथले शशिकांत डेअरीमध्ये. तर आपण आधी माझ्यासाठी तर आधी एक लस्सी आपण ट्राय करून बघूया लस्सी कशी आहे. बाई चमच्यानं पिण्यात काय महत्वाचं नसतं रे टेस्ट करतो रे खायच्या वेळेस हो ना आपण. ओके कशी आहे लस्सी तर चांगली आता हे ताक बघूया मला कसं आहे. हे ताक पिऊन बघूया. एक नंबर मट्टा केल्यासारखं वाटतं. एक नंबर. दोघं पण चांगले टेस्ट. मट्टा ताक विनाकारण गर्दी नाही होत रे इथं. पुण्यामधलं फेमस आहे नाही नाही काय. एक नंबर. आणि उन्हाळ्यात झालं ना भाई इथं नाही का 1 तास वेटिंगला थांबा लागतं. हा ना एवढी गर्दी असते. खूप गर्दी असते इथं काय. नाही आता पण बघा ना एवढी गर्दी चालू आहे सगळे ह्याच्यामधून आता आम्ही हे दोघं गर्दी बघ हां आता आम्ही हे दोघं पण टेस्ट केलेलं आहे. हे ताक आता- जर मठ्ठ्यासारखं लागतं का? हा तेच तुला बोललो ना मठ्ठा ताक ताक ठीक आहे मठ्ठा साधं नाही. चांगलं आहे इकडे. हां. ठीक आहे हे पण ठीक आहे. पण ह्या दोघांपैकी जर रेटिंग द्यायचं म्हटलं तर ह्याच्यासाठी माझा हे जर म्हटलं लस्सी म्हटलं तर एवढं काही हे वाटत नाही की आलंच पाहिजे ट्राय केलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला नॉर्मल थम्सअप देतो. आणि हे जे मसाला ताक आहे मसाला ताक भाई 1 नंबर आहे. इथं आल्यानंतर तुम्ही मसाला ताक ट्राय केलंच पाहिजे. यासाठी माझं गोल्डन थम्सअप आहे. थम्सअप गोल्डन. इथं आल्यानंतर तुम्ही लस्सी नाही ट्राय केली तर चालेल पण ताक नक्की ट्राय करा.
पेटला जायचं. चला, चला, चला. गाडी आणायला सुरुवात झाला आपण. आपल्या पुण्यामध्ये नाही का पेटच पेटत आहे इकडे त्या. आता आपण नाना पेटलाय पलीकडे, आपण ते साबुदाणा वडा आणि ते खाल्लं ते सगळं रास्त पेट होती. पलीकडे आहे अजून पेट आणि तुळशी बाग आहे. भरपूर काही सारखं फिरण्यासारखं भरपूर आहे आपल्या पुण्यामध्ये. शुक्रवार पेट, रविवार पेट, खूप सारं काही. पण ह्या व्हिडिओ मध्ये आपण सगळं काही कव्हर नाही करू शकत एका व्हिडिओ मध्ये. आपण फक्त आता काही असे मोजके ठिकाण दाखवले जे तिथे काही मी पर्सनली गेलेलो आहे. पर्सनली कुठल्या पेटत गेलेलं तेच पेट त्याचा नाही विषय. आपण नाही का मी नाही का पर्सनली जिथे खाण्यासाठी नाही रे, खाण्यासाठी म्हणते मी. तिथे खाण्यासाठी गेलोय ना तिथे मी आज तुम्हाला दाखवले नाही का. त्यामध्ये साबुदाणा वडा खाल्ला, तर ते शशिकांत डेअरी मध्ये ताक पिलं, लस्सी पिलं. अजून काहीतरी आपण 2-3 ठिकाणी फिरूया. पण कसं माहिती का, आपला ब्लॉग आहे तो पुण्यातला ब्लॉग. बरोबर. पुण्यातला ब्लॉग म्हटल्यानंतर पुणेकरांची आवडती फक्त पेट नाही, पेटण्यामधले मिसळ सुद्धा लोकांना खूप आवडते. आपल्या पुणेकरांना मिसळ सुद्धा झणझणीत पाहिजे. एकदम झणझणीत मिसळ प्रत्येकाला आवडते पुणेकरांना. आणि पुण्याचा ब्लॉग आहे म्हटल्यानंतर मिसळ ह्या ब्लॉग मध्ये आलीच पाहिजे, नाहीतर हा ब्लॉग कुठेतरी अर्धवट आहे. तर आपण तीच मिसळ खाण्यासाठी जाऊया नाना पेठ मधल्या सुप्रसिद्ध मिसळ हाऊस मध्ये, आप्पाची मिसळ मध्ये. चला. यमुनेचा तो अवघड घाट, चलता चलता दुखतिया पाठ पाठ. चल आप्पाची मिसळ. आप्पाची मिसळ आहे, आप्पा मिसळ आहे. आप्पा मिसळ वाले गेला. तर ही आहे नाना पेठ मधली सुप्रसिद्ध आप्पा मिसळवाल्यांची मिसळ. वा, तू बघू शकतो इथं. फक्त बघू शकतो, खाऊ पण शकतो. खाणार ना भाई, तेच म्हटलं. आधी आपण जरा टेस्ट करूया ना. लिंबू कुठे? लिंबू टाकतो तुला आवडतं ना? अरे भाई विषय लिंबू टाकलं ना म्हणजे असं चव येते. त्याची चव वेगळीच असते लिंबाची. लिंबाची म्हणजे चव इमोशन आहे भाई लिंबू. विषय आता इथं दाखव बरं जरा झूम करू. इथं झूम करू मस्त. त्याच्यावर असा कांदा कोथिंबीर. ही आहे मिसळ. याच्यामध्ये आता त्यांनी काय काय टाकलं मिसळ बघितलं? अजून चांगलं मिसळ थोडं. अरे नाही, बाकीकडे कांदा मिसळ, मिसळ. दुसरीकडे मिसळ बघितली ना आपण, त्या मिसळमध्ये काय येतं माहिती का? काय असतं? शेव, मुरमुरे, शेव असतं नंतर तर्री असते बरोबर ना. यांच्या मिसळमध्ये काय काय माहिती का? आता हे बघितलं टाकताना त्यांनी पोहे टाकले आधी. बरोबर. सुरुवातीला त्यांनी या मिसळमध्ये पोहे टाकले. पोहे नंतर मटकी टाकली. मटकी नंतर बटाटा टाकला. ते बटाटा म्हणून त्याच्यामुळं मिसळची टेस्ट वाटते माहिती आहे. अच्छा. कारण मी एवढ्या ठिकाणी मिसळ खाल्ली ना, काटाकेर मिसळ खाल्ली होती आपल्या इथं रायगडमध्ये. ते पण बटाटा टाकलं होतं त्याच्यामध्ये नाही का? हा, त्याची म्हणजे टेस्ट वेगळीच येते. फ्लेवर येत असेल वेगळा. फ्लेवर म्हणजे मिसळमध्ये बघा भरगच्च मिसळ दिसते त्यामध्ये. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की यानं बोलता बोलता एक माझा पंच कापून टाकला असा. कुठला? अरे मी ह्या कांदा म्हटलं, ह्या मिसळमध्ये मिसळ असं म्हटलं. याला पाव आहे इकडे लक्षच नाही माझं, फक्त मिसळकडे लक्ष गेलं. कसं लागतंय? अरे तिकट लागलं. थोडं लिंबू पिळले. तिकट कसं लागेल? गळाला तिकट लागते ना. चांगली मिसळ चांगली. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा खाल्ली, दोघांनी खाल्ली तर 30 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. जाऊ तिथं काय लिहिलंय, फोकस कर. एक मिसळ प्लेट 2 जणांनी खाल्ल्यास 30 रुपये वेगळे चार्जेस पडेल. झूम कर त्याला. अनलिमिटेड का? नाही, मला नाही वाटत. माहीत नाही. ही मिसळ असेल 80 ते 100 रुपयाच्या आसपास. त्याच प्राईजमध्ये काय माहिती आहे. माझ्याकडून ह्या मिसळला थम्सअप आहे. तुझ्याकडून काय रेटिंग? थम्सअप. तुझं थोडीच खाल्ली रे.
ते कळलं ना लगेच. नाही मिसळ चांगली आहे. असं नाही की मस्ट रिकमेंडेड आहे, पण खाऊ शकता. जर तुम्ही नानापेठला काही गाडीचं साहित्य वगैरे घ्यायला, ॲक्सिडेंट वगैरे घ्यायला आले तर एक पोट भरण्यासाठी खाऊ शकता. पण मिसळ पण चांगली आहे, हे नाही आहे. ओके खाऊ शकता. तर आता मिसळ खाल्ली, तर आता आपण शेवटच्या स्पॉटला जाऊया आपल्या. म्हणजे ते आपल्या लिस्टमध्ये नव्हतं, पण एक्स्ट्रा माझ्याकडून एक एक्स्ट्रा पॉईंट आहे. हा म्हणजे की मोहब्बत का शरबत. बघू इकडची चौकशी येते. पिऊन बघ भाऊ, परत येणार प्यायला. काय म्हणतो? एक नंबर आहे. मोहब्बत का शरबत. युट्यूबचं चालू आहे व्हिडिओ काढणं आधीच होऊ शकता. आपल्या कॅमेरामॅनला पण द्या. नानापेठमध्ये असलेलं सुप्रसिद्ध मोहब्बत का शरबत. अरे शरबत की मोहब्बत आहे येतो. मोहब्बत का शरबत याला नाही का मराठी, हे दिल्लीचं नाव आहे. हा मोहब्बत का शरबत दिल्लीचं नाव आहे. पण आपल्या पुण्यामध्ये नाही का याला काय म्हणतात माहिती का? कलिंगडचा ज्यूस. बरोबर ना भैया? इसको कलिंगड का ज्यूस भी बोलते ना. हे काय कलिंगडचं सरबत तरी दिलं का? कलिंगडचं शरबत पुणेकरांचं नाव आहे. हे दिल्ली का नाम आहे ना, एक मोहब्बत का शरबत. हां 60 साल पुराना. 65 पासून. आणि ह्याची टेस्ट पण तशीच आहे. मी जेव्हा सुरुवात केली होती ना, तेव्हा इथं आलो होतो पहिल्यांदाच. हे पिलतं तेव्हापासून भाई याचा फॅन झालो आपण, फॅन. मस्त रे मस्त. पिऊन बघ ना, पिऊन बघ. सगळे डायलॉगच चेंज केले. पिऊन बघ. झालं का मोहब्बत? भाई लोक मोहब्बत की शरबत बोलते, शरबत की मोहब्बत आहे सच में ते. हा आपल्या व्हिडिओचा लास्टवाला सीन होता. लास्टवाला आपला प्रोडक्ट आहे. येस पण लास्ट पण लाजवाब आहे. लिस्ट Yes, yes. लास्ट बट नॉट अ लिस्ट. एक नंबर आहे. असं नाही की शेवटला घेतलं याला म्हणून हे काहीतरी कमी आहे. ना. सर्वात बेस्ट आहे. याला गोल्डन थम्सपेक्षा एक डायमंड थम देऊया. काय वाटतं? डायमंड टम फॉर शुअर दोघांकडनं. भारी नक्की वाटतं. नानापेठ आल्यानंतर नक्कीच ट्राय करा. मोहब्बत का शरबत फक्त 25 रुपयाला ग्लास आहे. नक्कीच ट्राय करू शकता. आणि आजचा व्हिडिओ आपला इथं आपण थांबूया. सर्व काही तुम्हाला आपण कसं cover वाटतं? केलेलं आहे. अजून भरपूर सारे असे स्पॉट्स आहेत पुण्यामध्ये की जे आपण कव्हर करू शकतो, पण एका व्हिडिओमध्ये सगळं नाहीच पॉसिबल. सगळंच पॉसिबल नाही एका व्हिडिओमध्ये. तर आपण तसंच आता माझा नेक्स्ट प्लॅन चालला की PCMC मध्ये करावं मिसळचं. सगळे मिसळ एकत्र आपण करूया. मिसळला पण रेटिंग देऊया मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले भेटतील. तर आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करूया. तुम्हाला काय ज्याच्यासोबत तुम्हाला जायचंय त्याला पहिला व्हिडिओ शेअर करा तुम्ही. हां व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही अजून कुठले कुठले स्पॉट्स कव्हर केले पाहिजे. तुम्हाला कुठली माहिती पाहिजे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. बाय.